ओढून तो व्याकुळ पक्षी सांगत सुटतो सर्वांना, एक रोपटे लावा दारी सोडत साऱ्या गर्वांना. वसुंधरेचा नाश थांबवा, भूमातेचे बालक व्हा, मनात ठेवा या सृष्टीचे मालक नाही पालक व्हा, मालक नाही पालक व्हा. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान कोण असेल तर तो आहे मानव. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरून वृक्षांकडून हवा तसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला आहे, परंतु त्याची परतफेड करण्याचा तो साफ विसरला आहे. एखाद्या व्यक्तीकडून किंवा समाजाकडून आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती आपण नेहमीच कृतज्ञ राहतो, परंतु हा नियम मानवाने कधीच पर्यावरणाविषयी पाळला नाही आणि म्हणूनच वृक्ष वाचवा यासारखी वाक्य कानी पडत आहेत. सर्वप्रथम मी एक पर्यावरणाचा घटक आहे याचे भान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण कुटुंबातील एक घटक असल्याचे भान असते आणि यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी आणि स्थिरता नांदत असते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदार वागला तर त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला भोगावं लागतं आणि असंच पर्यावरणाचं देखील आहे. आज वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते. वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन चालवले आणि त्याला यश सुद्धा आले. वृक्षांचे महत्त्व हे अपरंपार आहे हे आपले पूर्वज देखील जाणत होते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशरे, पक्षाही सुस्वरे आळयती. खरंच वृक्ष हे आपले सगळे सोयरे मित्र परिवारातील नव्हे का? शहरीकरण, औद्योगिकरण आणि विकास या नावाखाली वृक्षांची तोड केली जात आहे. जंगले नष्ट होत चालली आहेत. महाराष्ट्रात तर 16% जंगलांचे प्रमाण आहे. राष्ट्रीय लक्ष्य गाठण्यासाठी आपणास अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. यावरूनच मला इथे 10वी मधील अरविंद जगताप यांचं आप्पांचं पत्र या पाठाची आठवण होते. या पाठामध्ये शिपाई मामा म्हणजेच आप्पा यांनी नमूद केलेली काही वाक्य मी आपल्या समोर मांडते. आपल्या भोवती करण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाने 10 झाडे जरी लावली तरी आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातील सर्वात निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटींपेक्षाही जास्त आहे. गुणिले 10 विचार करा. पण अडचण अशी आहे, आज आम्हाला कार्टूनची नावं जास्त माहिती असतात, परंतु झाडांची नावं विचारली तर आज 5 ते 7 सुद्धा नावं आम्हाला सांगता येत नाहीत. पक्ष्यांच्या बाबतीत तर कावळा, चिमणी, कबूतर, गरुड असे काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा आम्हाला ओळखता येत नाहीत. फुलांच्या बाबतीत तर 5 ते 7च नावं आज आम्हाला माहिती असतात. पण एक लक्षात ठेवायला हवं, पुस्तकाच्या पानात हे डोक्याचं खाद्य असतं आणि झाडाच्या पानात हे झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात, ती बघितली पाहिजेत प्रेमाने. तुम्ही कितीही श्रीमंत झाला तरी तुमची सावली कुणाच्याही कामी येत नाही, परंतु झाडे मोठी झाली तर त्याची सावली कित्येक पिढ्यांना कामी येताना दिसून येते. तुमच्या घरात कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचे असेल तर गाडी अवश्य आहे, परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर झाडी अवश्य आहे. वृक्षांसाठी वेळी असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशामध्ये जायचं स्वप्न असतं हो लोकांचं, परंतु माझ्या भारतातील निसर्ग समृद्ध करणारी माणसे मला मिळायला हवीत. या पाठामध्ये वृक्षांसाठी वेळी असणारी लाखो मुलं गरजेची आहेत असं म्हणण्यात आलं, परंतु कोटींच्या घरामध्ये लोकसंख्या असणाऱ्या भारत देशामध्ये वृक्षांसाठी वेळी असणारी मुले किती आहेत आणि किती सापडतील हे मी सांगायची आवश्यकता नाही. यातूनच 5 जानेवारी 2025 मध्ये सकाळ वृत्तपत्रात एक आनंद वाटणारी बातमी वाचली. बातमीचे शीर्षक होते, निसर्गासाठी झटणारा पर्यावरण दूत. काही माणसांना शांत बसणे ठाऊक नसते, ते अनोख्या ध्येयाने जपली असतात. कराड येथीलच डॉक्टर सुधीर कुंभार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व अशाचपैकी एक. निसर्ग, पर्यावरण आणि समाज यामध्ये झोकून देण्यात ते सतत कार्यमग्न असतात. त्यांच्या या जगावेगळ्या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतलेली आहे. डॉक्टर सुधीर कुंभार हे अफाट ऊर्जेने भरलेले नाव, सदैव कार्यशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत आणि याच्याच प्रबोधनासाठी ते दर आठवड्याला भित्तिचित्रकाची निर्मिती करू लागले. आरंभीला हा एक केवळ उपक्रम होता, परंतु बघता बघता तब्बल 2 तप हा प्रवास
प्रवास यशस्वीपणे सुरूच राहिला आणि याचीच पोचपावती म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने याची नोंद घेत त्यांचा गौरव केला आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, सारे एक शपथ वाहूया, यापुढे वृक्षतोड थांबवूया. एक धरोहर एक वारसा जपत वृक्षांचे सहृदय संवर्धन करूया, वृक्षांचे सहृदय संवर्धन करूया. एवढे बोलून इथंच थांबते. जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर.